काय बघत होतो आपण, मिनिमम फोर्स रिक्वायर्ड टू लिफ्ट द कॉन्टॅक्ट. 80 किलोग्रामचा ब्लॉक आहे. 80 किलोग्रामचा ब्लॉक जर असेल खाली काय लागेल एमची, म्हणजे किती होऊन जाईल एम किती 80 आणि किती 10 म्हणजे किती झाला 800 न्यूटन. या 800 न्यूटनला जर मी 500 न्यूटनने जर उचललं तर आलेल का बॉडी, आलणार नाही. म्हणजे कशी राहील बॉडी, रेस्टला राहिले असेल तर ऍक्सिलरेशन किती होऊन जाईल 0. सिमिलरली मी काय केलं आता 800 काल लागतो वरती पण 800 लावलं. आता बॉडी जस्ट स्टार्ट मूव्ह करू शकते, कॉन्टॅक्ट तोडू शकते, पण ऍक्सिलरेशन किती राहील 0. आता काय केलं मी त्याच केसमध्ये वरती किती लावलं 1600 न्यूटन निवडलं आणि खाली किती 800, म्हणजे किती झालं आता 100% बॉडी कॉन्टॅक्ट सोडली. पण किती ज्या वरती जाणार आहे मग एफ नेट किती झाला 1600 मायनस 800, मग एफ नेट किती झाला तुमचा, एफ नेट किती झाला, एफ नेट झाला तुमचा 1600 मायनस 800 डिवाइड बाय काय 80, मग किती झालं 800 डिवाइड बाय काय 80, म्हणजे किती झालं 10 मीटर पर सेकंड स्क्वेअरने वरती. क्लिअर. या क्वेश्चन मध्ये याच्यामध्ये काय केलं 12 किलोग्रामचा ब्लॉक पुलीवरून टाकला आणि त्याला असं ओढायचंय, पण वडताना त्याला खाली वडताना किती मिनिमम फोर्स लागेल त्याला रिक्वायर्ड, म्हणून काय म्हटलं खाली काय लागलं एमचे, वरती काय लागलं टेन्शन, तोच टेन्शन खाली इकडे शिफ्ट झाला. मग काढलं टी काय एमचे 12 गुणिले 10 किती झालं 120 न्यूटन. 120 न्यूटनची त्याला गरज आहे की तो वरती उचलाय. सिमिलरली आता काय केलं 2 पुली घेतल्या, 2 पुलीमध्ये काय केलं असं शिफ्ट झालं, हा टी आहे म्हणून इकडं 2T आहे, हा टी आहे ती स्ट्रिंग इकडे गेली म्हणून इकडे पण टी असेल म्हणून काय झालं 2T, म्हणजे किती लागणार त्याला 2T इतकं फोर्सने वाढावं लागणार. मग मी काढलं टी बरोबर काय एमजी, मग 12 गुणिले किती 10 बरोबर किती 120 न्यूटन, पण किती लागणार आहे 2T, म्हणून काय केलं एफ मिनिमम किती लागलं तुम्हाला 2T, पण 2 इंटू किती 120 म्हणजे किती झालं 240 न्यूटन. क्लिअर आहे. तर हा क्वेश्चन भारी. या क्वेश्चन मध्ये काय, या क्वेश्चन मध्ये असं आहे की एफ इज काय 10T ने त्याला असं उचललं गेलं, एफ इज काय 10T ने काय केलं गेलं उचललं गेल्यानंतर मला असं विचारलं गेलं इथं मिस्टेक, इथं 3 आणि इथं किती 4 आहे, मग किती टेन्शन आपल्याला याच्यावर विचार करायचा आहे. आणि काय विचारलंय असं वर चाललंय, मी म्हटलं इथं किती टी आहे, इथं टी आहे, इथं पण काय टी, हा टी म्हणून इथं किती 2T, हा 2T म्हणून वरती 4T. हे लॉजिक क्लिअर आहे, किती आला 4T आला. क्लिअर आहे. आता बघा आता आपल्याला काय काढायचंय, मी म्हटलं टाइम रिक्वायर्ड टू लिव्ह द 3 किलोग्राम 4 किलोग्राम आणि 5 किलोग्राम. 3 किलोग्राम लेफ्ट करण्यासाठी किती लागेल, 4 किलोग्राम करण्यासाठी किती लागेल आणि 5 किलोग्राम साठी किती लागेल. आता मला सांगा इथं मला टेन्शन काढायचंय, तेव्हा मिस्टेक काय झालं ती जेवढं खाली लागतं तेच इथं लावलं, मी इथं वरती लावलं 30 न्यूटन आणि इथं काय लावलं 40 न्यूटन. शक्य आहे का असं, एकच स्ट्रिंग आहे ना, स्ट्रिंग जर सेम असेल तर कसं काय वेगळं लागेल. आपलं टेन्शन कसं काढतो आपण, जर असे जर स्ट्रिंग असेल तर आपण काय करतो टेन्शन साठी 2 टाइम्स ऑफ m1 m2 अपॉन m1 प्लस असं काढतो ना आपण. मग काय झालं 2 टाइम्स ऑफ m1 किती आहे 3 आहे, m2 किती आहे 4 आहे, डिवाइड बाय काय 3 प्लस 4 आहे. ओके चला आलं तसं क्वेश्चन मध्ये किती होणार 4 त्रिक 12 12 दुने 24 आणि 4 आणि 3 7, 24 भागिले 7 न्यूटन इतका फोर्स लागणार. काय डाऊट आहे समजलं इथपर्यंत. बाबा आपल्याला विचारलं 3 किलोग्रामच्या ब्लॉक साठी किती लागणार आहे, 3 किलोग्राम साठी मला किती लागते टी लागतंय बरोबर की नाही. मग मी काढलं 4T बरोबर काय 10T, 4T बरोबर काय 10T ना, 4T बरोबर काय 10T. आपल्याला टी ची व्हॅल्यू किती आली 4 इंटू किती टी ची व्हॅल्यू किती 24/7 बरोबर किती 10 इंटू टी, मग किती होणार आहे 4 चौक 16 4 दुने 8 डिवाइड बाय काय 7 आणि इंटू किती 10 डिवाइड इज इक्वल काय टी. मग इथून तो कॅल्क्युलेशनचा पार्ट आहे, इथून तुम्ही काढू शकता. कळालं का. सिमिलरली आता पुढच्या 4 किलोग्राम साठी काढायचं असेल, 4 किलोग्राम साठी काढायचं असेल काय म्हणणार तुम्ही 4 किलोग्राम साठी किती लागतो तोच लागतोय. ठीक आहे तीच लागणार, मग इथं काय करणार 4 किलोग्रामचा ब्लॉक, तर 5 किलोग्राम साठी किती लागतोय 2T लागतोय. मग इथं टेन्शनची व्हॅल्यू किती घेणार 2 ने मल्टिप्लाय करून घेणार, मग तिथं 4T ची व्हॅल्यू टाकणार. ठीक आहे हा ऑप्शन. त्याच्यानंतर काय ब्लॉक आहे 10 किलोग्रामचा ब्लॉक आहे, mg sin θ ने खाली येणार एवढं तर माहिती, पण त्याला बॉल ब्लॉकला खाली येऊन द्यायचं नाही, तर मला काय लावलं mg sin θ बॅक साईडला लावलं एफ मिनिमम. मग एफ मिनिमम किती mg sin θ, m ची व्हॅल्यू किती 10 आहे, g ची व्हॅल्यू किती 10 आहे, साइन किती 37, मग व्हॅल्यू टाका 360. सिमिलरली किती 53. क्लिअर आहे.